हॅलो नमस्ते. आज ब्राह्मणी साडीचं आपण कटिंग आणि टिचिंग बघणार आहे. हे बघा, आपली ही साडी 9 वार आहे आणि हे अस्तर आपले हे 2 मीटर आहे. याला धुवून घ्यायचं आणि आपली ही 4 पदरी घडी टाकायची. हे बघा, हे आपण व्यवस्थित 4 पदरी घडी टाकलेली आहे. बंद भाग हा आपल्याकडनं ठेवायचा. हे साईडने मी एक रेष ओढून घेतली आणि जी आपली पूर्ण उंची असते त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. आता माझी पूर्ण उंची आहे 39, त्याच्यामध्ये 1 इंच, तर मला वरती अर्धा इंचच मिळतोय, कारण आपल्याला जी आपली नेफापट्टी आहे त्याच्यामध्ये वाढते. आपली हे सीट आपली 45 आहे. 45चा चौथा आपला 11.5 आणि या सीटचा तिसरा आपला हा आहे 15 वर नशाण लावायचं. इथे मी 11.5 लावलेलं आहे, तुम्ही 15 वर लावायचं आणि त्याच्या पुढे हे 2 इंच आणि आपले हे 1 इंच आणि आपण असा हा जे आकार देऊन घ्यायचा. आपल्या सीटचा तिसरा 15 घ्यायचा आणि आपला हा बॉटम आपला आहे 7, त्यामध्ये 1 इंच घ्यायचं मार्जिंगसाठी आणि असं हे सरळ जोडून घ्यायचं. आपलं हे असं आपण सरळ जोडून घेऊ आणि आपले हे माप टाकून तयार झालेले आहे. आता आपण कटिंग करणार. जे आधी आपण रेष ओढलेली आहे ती आधी कट करायची आणि नंतर मग आपण पॅन्टची कटिंग करणार. आपला जे आकार आहे, हा जे आकारावरून कटिंग करायची आणि आपला जो हा वरच्या साईडने बंद भाग आहे त्याला ओपन करून कट करून घ्यायचं. हे बघा, आपले हे 4 पदरी घडी होती. आपले हे 2 पाय सलवारचे निघालेले आहे. हे आपण जी आपली 9 वारी साडी आहे त्यावर ठेवून सेम कटिंग करून घेऊ. बघा, मी इथे पुन्हा सांगते आहे, जे मी सीटचा तिसरा 11.5 घेतला होता तो आपण 15 घ्यायचा. आता मी इथे लिहिलेला आहे 45चा चौथा हा 11.25 येतो. त्यामध्ये मी पूर्ण म्हणजे 11.5 घेतलेला आहे आणि सीटचा तिसरा हा 15. हे बघा, 45चा चौथा 11.25 येतो, त्याचं मी 11.5 घेतलेलं आहे आणि सीट तिसरा 15. तर बघा, इथे आपलं हे 11.5 आणि इथे आपण हे 11.25 घेतलेलं आहे, तर हे आपल्याला 15 घ्यायचं आहे. आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त खाली थोडं वाढवायचं आहे आणि आपलं जे 2 इंच आणि हा गोल आकार आपला हा जे आकार. हे बघा, सीटचा तिसऱ्याचं राहिलेलं होतं. हे अशा प्रकारे आपण हे बरोबर करून घेतलेलं आहे. आता आपण सेम दुसरा पाय जो आहे सलवारचा, सेम आपण असंच कटिंग करून घेऊ. बघा, आपण पॅन्टवर सेम व्यवस्थित ठेवून जो आपला जे आकार वाढवलेला आहे तो कट करून घ्यायचा.
हे बघा, फक्त जे आकार आपण वाढवलेला आहे आणि आपले हे सलवारची कटिंग झालेली आहे अस्तरची. आता आपले जे हे नऊवार आहे त्यावर आपण हे कटिंग करून घेऊ. आधी आपण जो आपला पदर आहे नऊवारीचा पदर त्याची कटिंग करू. आधी त्याला माप घेऊ आणि कटिंग करून घेऊ. हे बघा, आपलं हे पदर आहे. आपली पूर्ण उंची 39 आहे. तर आपल्याला 39 + 39 त्यामध्ये 15. आता बघा, मी 39 वर निशाण लावलं, तिथूनच पुन्हा 39 वर निशाण लावणार. हे दुसऱ्यांदा आपण 39 वर निशाण लावणार. हे बघा, 39 वर आणि त्याच्या पुढे आपण 15 घेऊ. हा आपला पदर आहे. आता या साईडने आपण 15 मिळवलेले आहे. तसंच खालच्या साईडने उंची प्लस उंचीच 2 वेळा घ्यायचे, म्हणजे 39 + 39. बस हे 2 वेळा 39 घ्यायचं, त्यामध्ये 15 मिळवायचे नाही. आणि आपण हे सरळ रेष दोघी काठाकडे जोडून घेऊ. ही अशी आपण सरळ रेष ओढून घ्यायची. हे बघा, आणि क्रॉसमध्ये आपलं 15 इंचाचं आहे पदरचा साईड, तो कटिंग करून घ्यायचा. बघा, आपली पदरची कटिंग तयार झालेली आहे. याला आपण साईडवर ठेवू आणि आपली जे ही पॅन्ट आहे ती पॅन्टची आपण कटिंग करू. बघा, जी आपली ही पॅन्ट आहे त्याचं किनारा आपल्याला पायाच्या साईडला ठेवायचं आहे. हे बघा, असं सेम ठेवून आपण कटिंग करून घेऊ. आणि आपल्याला वरच्या साईडने 12-13 म्हणजे आपण घेऊ शकतो चुन्यासाठी. आता हा कपडा मला कमी आहे आणि काटही आहे, तर मी हा घेणार नाही. हा कट करून वेगळा जोड लावून 12 या 13 इंचाचा पट्टी जॉईन करणार. ते आपल्याला सीट जोड चुन्या येतात त्यासाठी लावावं लागतं. आता मी सेम जसं तसं कटिंग करून घेणार. बघा, आपण हे एक पाय सलवार तयार केलेली आहे अस्तर आणि आपलं नऊवारीचा कपडा. पुन्हा आपण दुसराही सेम तसंच कट करून घेऊ.
बघा आपलं हे दुसरं पायाचंही सलवारचं कटिंग तयार झालेलं आहे. तर आपले हे दोघी सलवारची कटिंग तयार झालेली आहे अस्तर लावून. आणि जे आपल्याला हे सलवारच्या वरती हे बघा मी हे 13 इंच घेतलेला आहे हा कपडा. हे आपल्या प्लेटी चुन्या येण्यासाठी आपण हा जॉईंट जोडणार. हे उंचीला मी 13 घेतला आहे आणि रुंदी आपल्या सलवारच्या सीटनुसार. हे बघा हे मी हा कपडा कटिंग केलेला आहे. याच्यात थोडासा मी 1-1.5 इंच जोड लावणार इथे. आणि याच्या ह्या प्लेटी आपल्या ह्या अशा प्रकारे प्लेट येतील. आपण जॉईंट लावून घेऊ. वरच्या साईडने कमरेच्या साईडने जॉईंट जोडायचा आहे तो प्लेटीसाठी. ही आपली कटिंग तयार झालेली आहे. आपलं हे पदर, पॅन्ट आणि आपला जो आहे समोरचा ओचा आणि काष्टा मागचा आणि पुढचा. हे बघा आपली जे अस्तर आणि साडीचा जो आपला कपडा आहे नऊवारीचा तो आपण जोडणार. त्याच्या आधी आपण त्याला जो वरच्या साईडने आपल्याला जोड द्यायचा होता तो जोड दिलेला आहे मी चुन्यासाठी. तर आपल्याला आधी अस्तर जोडण्याच्या आधी जे आपला सलवारचा जो पाय आहे तो आधी जोडायचा. आणि बघा हे मी वरच्या साईडने जो जॉईंट जोडलेला आहे चुन्यांसाठी 13 इंचाचा. हे बघा 13 इंचाचा आपला जो जॉईंट आहे तो लावलेला आहे. तो आपल्याला प्लेटीसाठी पाहिजे. हे बघा आपलं जे अस्तर आहे त्याचं किनार वरच्या साईडने कमरेचा भाग त्या चुन्याच्या प्लेटवर वरच्या साईडने जोडून घ्यायचं. बघा सेम आपण नऊवारीचा कपडा आणि अस्तर वरच्या साईडने जोडून घ्यायचं. आणि जी आपली ही नऊवारीचा जो बॉटमचा भाग आहे तो आपण असं इथे 1/2 इंचाची पट्टी पलटून अस्तरची त्यावर अशी शिलाई टाकून घेऊ. हे बघा आपण एक पद्धत आहे ती पलटून बी करू शकतो आणि एक ही पण आहे की आपण अस्तर त्यावर 1/2 इंच 1/2 इंचाचं पलटून शिलाई देऊन घ्यायची. आणि आपले हे जे वरच्या साईडने हे असं जोडून घ्यायचं शिलाई मारून. आणि हे जे आपल्या मधल्या साईडला आहे जे आपल्या ह्या प्लेटी चुन्या अशा 1-1, 1.5 इंचाच्या घ्यायच्या आणि हा पूर्ण कपडा इथे संपवायचा आहे. हे बघा आपला तो जे आकार येतो नऊवारीचा आणि आपला अस्तरचा बघा इथपर्यंत आपल्याला ह्या प्लेटी घ्यायच्या आहे दोघी साईडने. आणि इकडने हे सरळ बॉटमपर्यंत जोडून घ्यायचं. आपल्याला ह्या साईडने सेम तसंच करायचं आहे. हे बघा आपण ह्या प्लेटी पुन्हा घेऊन तयार केलेल्या आहे वरच्या साईडने जोडून घेतलं. आणि आपल्याला ह्या 1-1, 1.5 इंचाच्या ज्या प्लेटी आहे ह्या वरच्या साईडने त्यांचं करून शिवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपला प्लेटी तयार होता. आणि आपला हा बॉटमही तयार झालेला आहे. तसेच आपण दुसऱ्या पायाचेही सेम तसंच तयार करून घेऊ. हे बघा आपला हा दुसरा पाय आहे सलवारचा त्याचंही आपण सेम तसेच प्लेटी 1-1.5 इंचाच्या टाकून घेतले आहे. वरच्या साईडने त्यांचे प्लेटीचे तोंड ठेवलेले आहे. आणि आपल्या हा जे आकारच्या साईडपर्यंत जोडायचं आहे पूर्ण नाही. बघा आपण दुसरा जे सलवारचा पाय आहे तोही तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला तो तयार होईल. आपले हे दोघी सलवारचे पाय तयार झालेले आहे.
आणि आपला जो हे उजव्या साईडने आपला जो सलवारचा जो उजवा साईड आहे त्या साईडने आपल्याला पदर जोडायचा आहे. हे बघा, पदर आणि शिदाच ठेवायचा, उलटा ठेवायचा नाही. बघा, जो हा पदर आहे आपण शिदाच ठेवलेला आहे आणि वरच्या साईडने आपल्याला 1 इंच सोडायचं आहे. हे बघा, वरच्या साईडने आपल्याला 1 इंच सोडायचं आहे आणि या पूर्ण आपण प्लेटी 1-1, 1.5 इंचाच्या पूर्ण तिथे चुन्या आणून घ्यायच्या. बघा, अशा बारीक बारीक चुन्या टाकून घ्यायच्या. आपल्या हातचे आकारपर्यंत चुना टाकून घ्यायच्या आणि जो आपला हा काठ आहे तो आपल्या जे आकाराच्या खाली 3-3.5 इंचपर्यंत असं सरळ शिवून घ्यायचं आणि पुन्हा इथून जे आकारापासून इथे आपण ह्या चुना टाकून घ्यायच्या. बघा, अशा प्रकारे आपण ह्या चुना टाकून घेऊ. हे बघा, मी ह्या पिना लावून ह्या प्लेटी टाकून घेतलेले आहे. आपल्या 1-1, 1.5 इंचाच्या ज्या आलेले आहे आणि हा जे आकारपासून आपण हे सरळ 3-3.5 इंचापर्यंत जोडून घेतलेलं आहे. याआधी मी असं पिनाने जोडून घेतलं, मग याच्यावर शिलाई टाकणार. हे बघा, मी आता ही शिलाई टाकून घेतली. आपला हा पदर जोडलेला आहे आपण उजव्या साईडने. पुन्हा जो आपला हे डावी साईड आहे, या साईडवर आपण आपला जो समोरचा ओचा आहे त्याच्यानंतर आपण जो मागचा काष्टा आहे आपल्याला तो तयार करणार. हा बघा, मागचा काष्टा आपले हे पूर्ण उंची प्लस 4 इंच, आपली पूर्ण उंची 39 आहे, त्यामध्ये आपण हे 4 इंच उंचीमध्ये मिळवायचे आणि आपले हे ह्या साईडने ह्या कोपऱ्याकडनं 4 इंच घ्यायचा आणि गोल आकार द्यायचा. आणि बघा, इथे आपला जो सलवारचा जो आकार आहे, जे आकार तो सेम घ्यायचा. जो आपला सीटचा 3रा तो आपला 15 आलेला आहे. इथे सीटचा 3रा आणि इथे 2 इंच आणि वरच्या साईडने 2 इंच आणि इथे असा हा जे आकार देऊन घ्यायचा. आणि आता हे कट करून घ्यायचं आणि जो आपला हा गोल आकार आहे हाही कट करून घ्यायचा. हे बघा, आपण हे कट करून घेतलेलं आहे, जे आकाराने गोल. आणि आपला हा जॉईंट आहे, आपला हा बंद भाग आहे, त्याला आपण हे ओपन करू. इथून आपण कटिंग करून घेऊ. हे बघा, आपण त्याला कटिंग करून घेतलं आणि आपला हा मागचा काष्टा आहे तर इथून आपल्याला हे 13 इंच, हे बघा 13 इंचावर आपल्याला शिलाई घ्यायची आहे. हे बघा, 13 इंचापर्यंत आपण हे नशाण लावलेलं आहे. पुन्हा इथे शिलाई आणायची आणि पुन्हा रिटर्न शिलाई न्यायची, म्हणजे आपला हा जॉईन होईल. आपला हा मागचा काष्टा आहे आणि त्याच्यानंतर आपला जो आहे हा समोरचा काष्टा आणि समोरचा ओचा. तर आपल्याला हा उंची प्लस 15 इंच एवढा कपडा घेतला आहे हा मी रुंदीमध्ये. आणि उंचीमध्ये आपली जी उंची आहे 39 प्लस 1 इंच एवढा घेतलेला आहे. इथे आपण 5-5 इंचाच्या हे नशाण लावून घेऊ. सुरुवातीला आपण 2.5 इंचाचं नशाण लावलेलं आहे, नंतर पूर्ण या काठाने 5-5 इंचाच्या नशाण लावून घेतलेले आहे. नशाण लावून घेतलेले आहे आणि जे सुरुवातीला आपण 2.5चा लावलेला आहे. हे बघा, हे 2.5 आणि हे 5. तर पूर्ण आपण हे 5-5 इंचाचे आपलं प्लेटी तयार करणार आहे.
या मिऱ्यासारख्या प्लेट येतील आपल्या. आणि हे बघा, हे खालच्या साईडने किनार आहे. अशा आपण हे आता प्लेटी तयार करून घेऊ. आपण इथे बोट ठेवायचं आणि पुढची मिरी उचलून त्यावर ठेवायची. पुन्हा सेम तसंच करायचं. एका साईडने आपण हे बोट ठेवून पुढची मिरी उचलून त्यावर ठेवायचं. असं आपण हे सेम तसंच करू. पूर्ण प्लेटी आपण ह्या एकावर एक घेणार आहे. तर आपल्या ह्या 4 प्लेटी येतील आणि जो आपला थोडा कपडा आहे तो आपण हा राहू देऊ. आता आपल्या 4 प्लेटी आलेल्या आहे आणि आपण ह्या व्यवस्थित करून घेऊ. असं व्यवस्थित एका साईडने आपण त्याला व्यवस्थित करून घेऊ. जे मागे पुढे झालेले आहे आणि त्या वरच्या साईडने जसं आपण शिलाई टाकून घेऊ. मी इथे आता ही पिन लावलेली आहे. नंतर शिलाई टाकते आणि पुन्हा आपल्याला या साईडने बी आपल्याला या समोरचा जो काष्टा आहे हा आपल्याला किती घ्यायचा, चौडा, छोटा या मोठा, त्या पद्धतीने आपल्या ह्या मिऱ्यासारख्या प्लेटी घ्यायच्या मोठ्या मोठ्या आणि ह्या अशा प्रकारे त्याच्या शेजारी आपण हा काष्टा असा तयार करतो आणि हा जोडून घ्यायचा पायाला. पण आधी ह्या मी अशा टाकून दाखवल्या आहे. आता सध्या आपल्याला ज्या ह्या मिऱ्या आहे, ज्या आपल्या 4 आलेल्या आहे, आधी त्याचं काम आहे. आणि ह्या ज्या काष्ट्याच्या मिऱ्या आहे आपण पायावर जोडतो. तर आधी आपल्याला ह्या मिऱ्या तयार करायच्या. आपण इथे शिलाई मारून घेऊ. हे बघा, अशी शिलाई मारून हा तयार करून घेतला आहे. आणि आपल्याला एका साईडने आपल्याला जे आकार आहे हा बघा, हे बघा आपला हा मागचा काष्टा आहे. मागच्या काष्टावर आपण हे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आपला मागच्या काष्टाचा जो हे आहे ते आपण तयार करून घेऊ. ह्या ज्या प्लेटी आहे आपल्या ह्या पॅन्टवर तयार करायचे आहे. आता आपण हे जे आपला सलवार आहे त्यावर तर आपण पदर जोडलेला आहे. पुन्हा आपला हा काष्टा आहे, आपले हे 2 भाग आहे ते आपण आपल्या उजव्या साईडने जिथे आपण पदर जोडलेला आहे तिथेच जोडायचा. आणि ज्याचं हे काष्टाचा जो पाय आहे एक, तो आपण जोडून घ्यायचा. हे बघा, या साईडचा पाय असं जोडून घ्यायचा आपण ह्या किनारपासून सरळ. आपण हा 8 इंचापर्यंत सरळ जोडून घ्यायचा आणि मधल्या साईडला आपण ह्या प्लेटी टाकून घ्यायच्या. हे बघा, आपल्या 1-1.5 इंचाच्या ज्या आहे मापाच्या प्लेटी येतील त्या टाकून घ्यायच्या. आणि आपला जो जे आकार आहे तिथून आपण 4 इंच सोडायचा आणि हे मध्यभागी ह्या प्लेटी टाकायच्या. हे बघा, मी पिना लावून ह्या प्लेटी टाकून घेतले आहे. वरच्या साईडने थोडं सोडायचं आणि खालच्या साईडने 8 इंच. आणि आपला हा जे आकार आहे याच्यावर व्यवस्थित ठेवून आपण हे जोडून घेऊ. आणि आपला हा उजव्या साईडचा आपला डावा भाग, तिथे आपण जो समोरचा काष्टा आहे तो जोडू. हे बघा, आधी आपला जो दुसरा पाय आहे त्याचंही आपण सेम तसंच करून घेऊ. हे मागच्या पायावरचा जो काष्टा आहे तो आपण जे एक जोडला आपण तो 8 इंचावर सेम तसंच जोडून घ्यायचा. हे बघा, मधल्या साईडने आपण ह्या प्लेटी टाकून घ्यायच्या. वरच्या साईडने 3-4 इंच सोडून हे मधल्या साईडला 1-1.5 इंचाच्या ज्या ही प्लेट येतील त्या अशा टाकून घ्यायच्या आणि तयार करून घ्यायचा. आपण एक पाय केला तसं दुसरा सेम तसंच करायचा. आणि आपला हा जो समोरचा उचा आहे, समोरचा काष्टा, आता आपण हा जोडून घेऊ. हा ज्या काष्ट्याला जे आकार आहे तो जे आकार आपण ह्या पॅन्टच्या याच्यावर जे आकारावर ठेवून जोडून घेऊ. हे असं आपण जोडून घेऊ. आणि हा जो समोरचा जो काष्टा आहे त्याचाच
देखील जो पाय आहे तो आपण सलवारच्या पायावर जोडून घेऊ. हे बघा, सही व्यवस्थित कपडा सरकवून जोडून घ्यायचं. हे बघा, आपला समोरच्या काष्टाचा जे आकार आहे तो आपण असा हा जोडून घेऊ. म्हणजे आपले जे एक सलवार आहे त्या सलवार आपण उजव्या साईडने पदर आणि काष्टा जोडला आणि डाव्या साईडच्या पायाकडे आपण समोरचा काष्टा जोडलेला आहे. तर आपण आता हे सगळं मध्ये घेऊ. आणि तिच्यावर आपलं हे दुसरी सलवार आहे, सलवारचा पाय तो सेम आपण तसंच ठेवून जे आकारपर्यंत जोडून घेऊ. फक्त जे आकार जोडायचा आहे ह्या साईडचा आणि दुसऱ्या साईडचा जे आकार जोडायचा. हे बघा, असं व्यवस्थित कपडा सरकून घ्यायचा, मधला कपडा दाबला नको पाहिजे. व्यवस्थित सरकून आपण हे दोघी जे आकार बघा, आपण जे आकार जोडल्यानंतर जे आपल्या पॅन्टचा जो पायाचे भाग आहे ते असे आपण एकमेकावर ठेवून हे जोडून घ्यायचे. हे बघा, जो मधला कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आणि जी आपली पॅन्टसारखी शिलाई आहे ते अशी टाकून घ्यायची. आता ही शिलाई आपण टाकून घेतलेली आहे आणि आपण हे सीधी करून घेऊ. हे दोघे पाय आपण सीधे करून घेऊ. हे बघा, आपला हा मागचा काष्टा आहे. याला आपण आता हा तयार करू आणि हा जो उरलेला भाग आहे आपला हा मधला, याच्या आपण अशा प्लेटी मोठ्या मोठ्या मिऱ्यासारख्या घ्यायच्या आणि या साईडच्या घ्यायच्या की जो आपला मागचा काष्टा आहे त्याच्या आतमध्ये जातील, अशा बाहेर दिसल्या नको पाहिजे. असं व्यवस्थित त्या काष्टाच्या खालीच पूर्ण प्लेटी दोघी साईडच्या आल्या पाहिजे. ह्या साईडच्या प्लेटी त्याच साईडलाच पाहिजे आणि मध्यभागी सेंटरमध्ये जिथे आपल्याला पदर आणि ते सगळं जोडलेलं आहे तो सेंटर, हे आपण मागचा काष्टा तिथे जोडून घ्यायचा. हे बघा, असं हे मागचा काष्टा मी तिथे जोडून घेतलेला आहे प्लेटी घेऊन. आणि आपला हा जो समोरचा काष्टा आहे तो आपण आता तयार करू. हे बघा, आपण ह्या मिऱ्या घेतल्या होत्या, आपल्या ह्या 4 मिऱ्या आल्या होत्या. ह्या ज्या आपल्या समोरच्या मिऱ्या आहे ह्या आपण डाव्या पायावर मध्य सेंटरला जोडून घेऊ आणि जो आपला हा काष्टा आहे याच्या बी आपण प्लेटी घ्यायच्या. आपण छोटी ही घेऊ शकतो, आपण काठाप्रमाणे. जर आपल्याला थोडी मोठी घ्यायची असेल त्या पद्धतीने आपण हा काष्टा तयार करायचा. ह्या पूर्ण जो कपडा आहे त्याच्या ह्या प्लेटी घ्यायच्या आणि ज्या आडव्या साईडला ह्या 2-3 प्लेटी त्याही घेऊन घ्यायच्या. आणि हा जो समोरचा जो काष्टा आहे तो आपल्या कमरेच्या आणि आपल्या मधल्या सेंटर त्याच्या दोघांच्या मध्ये घ्यायचा. हे बघा, इथून हे कमरेच्या पासून तर आपल्या ह्या मध्य सेंटर मध्ये जोडायचा. हा मध्य सेंटर आणि त्या दोघांच्या मध्य सेंटरमध्ये आपला हा काष्टा जोडायचा. बघा, अशा लेयर येतात त्याच्यामध्ये, व्यवस्थित जोडून घ्यायचा. आपला हा समोरचा काष्टा आहे, अशा प्रकारे आपण जोडून इथे शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, आपण ही शिलाई टाकून घेतलेली आहे. हे बघा, सेंटरचा भाग आहे आणि आपल्या जेवण्या साईडने उजव्या साईडने कमरेपासून तर मधल्या सेंटरचा मधला घ्यायचा आणि तिथून आपली नाडीपट्टी म्हणजे नेफापट्टी वरच्या साईडने लावायची. ही कमरेनुसार जेवढी आपली किनारचा काठ घ्यायचा आणि ही पट्टी आधी आतमधून जोडायची
आणि वरच्या साईडने पलटवायची. हे बघा आपण ही नेफापट्टी नाडीपट्टी तयार केलेली आहे. याची नाडीपट्टी आपल्या उजव्या साईडने जोडायची म्हणजे ती पदराखाली येते. हे बघा अशा प्रकारे आपण ही नाडीपट्टी तयार केलेली आहे. आणि आपली जी ब्राह्मणी नऊवारी साडी तयार झालेली आहे. हे बघा आपला हा समोरचा काष्टा आहे. इथे असं लेयर आलेले आहे आणि आपल्या सीटकडे ही लेयर आलेले आहे चुन्यांच्या. आणि हा मागचा काष्टाही आपला छान व्यवस्थित आलेला आहे. आणि बघा हा पदर अशा प्रकारे आपण ब्राह्मणी नऊवारी साडी शिवलेली आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.